गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथानंत या राघवाचा. सद्गुरू धन्वंतरी आणि पतंजलींना नमस्कार करून आपण आजचा विषय सुरू करू. चहा घेता घेता सहजच. आज विषय आहे नारळी पौर्णिमा अर्थात नारळ. कारण नारळासाठी आजचा दिवस किंवा आज दुपारी 1:30-2 वाजता पौर्णिमा सुरू झाली आहे. उद्या 2-1 पर्यंत आहे. याचा अर्थ आज विषय हा नारळाचा असायला हरकत नाही. आणि नारळी पौर्णिमा हा सण आपण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतो. आणि त्यामुळे त्या दिवशी नारळाचं काही ना काहीतरी करून, नारळी भात असेल, ओल्या नारळाच्या करंज्या असतील किंवा खोबऱ्याच्या किंवा नारळाच्या वड्या असतील, या सगळ्या गोष्टी खाण्यामध्ये आनंदही आहे आणि खरंच ते एका अर्थी सुखही आहे. चांगलं खाणं हे सुख आहे, हे मान्य करायलाच पाहिजे. आणि ते आयुर्वेदही मान्य करतो. आणि असं काही नाही की आयुर्वेदाने अ, चांगल्या गोष्टी खाणं हे वर्ज्य केलं आहे. सगळ्यांनाच ते सारखंच पथ्य अपथ्य असं काही नाहीये. योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने तुम्हाला गोष्टी खाता येतात. त्यामुळे आज आपण एवढंच बघू की बुवा इतका सुंदर हे फळ आहे, इतकं सुंदर नारळ, याचा आपण अगदीच थोडासा विचार करू. नंतर आपण पुन्हा काहीतरी पूर्ण नारळावर एक स्वतंत्र व्हिडिओ करूया. माझ्या डोक्यात नक्की आहे. पण आज एवढंच की ते दृश्यही चांगलं आहे. चांगला खोवलेला पांढरा स्वच्छ नारळाचा चव हा बघायलाही मनोहर आहे आणि चवीला आणि खायलाही आनंददायक आहे. का त्याच्यापासून चांगल्या-चांगल्या लागणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत? नक्कीच करायला पाहिजे. आणि नारळ हा आपल्याकडे कल्पवृक्षही मानला गेलाय. कारण त्याचं प्रत्येक भाग त्या संपूर्ण नारळाच्या झाडाचा हा कामाला येतो आणि त्याच्यापासून काही ना काहीतरी करता येतं आणि काहीतरी खूप चांगलं करता येतं. त्याच्यातलं आत्ता आपण फक्त नारळाच्या खोबऱ्याबद्दल बोलतोय आणि त्याच्या तेलाबद्दल थोडं बोलू. ते असं की नारळाचा चव किंवा खोवलेला नारळ ह्याच्यामध्ये फायबर कंटेंट भरपूर आहे. चवीला गोड आहे आणि गुणांनी शीतल आहे. आणि असं असूनही तो पचायला खूप जड असाही नाहीये. त्यामुळे नारळ हा खाण्यासारखा आहे आणि नक्कीच खायला पाहिजे. त्यामुळे आत्ताच्या वातावरणात जे फार सध्या उकडतंय, कारण पाऊस चांगला पडत नाहीये आणि त्यामुळे थोडंसं दमट असं हे वातावरण आहे. पण नारळाचा आनंद नक्कीच घेऊ शकतो आणि सध्याची खूप अ, खूप दमट पण नाहीये आणि अशा वेळेला नारळाचा आनंद आपण घ्यायला हवा. नारळाचं दूध घेता येतं, नारळाचा चव म्हणजे खोबरं खाता येतं आणि ह्याच्यामध्ये फायबर कंटेंट भरपूर आहे आणि त्यामुळे पचन व्यवस्था सुधारण्यासाठी म्हणजे हल्ली गट हेल्थ सुधारण्यासाठी हा परवलीचा शब्द झालाय गट हेल्थ. चांगला आहे. पोटाचा विचार करून खाणं हे आयुर्वेदाला मान्यच आहे. किंबहुना तेच आयुर्वेदाचं मुख्य तत्व आहे, की पोटाचा आधी विचार करा. काय पचतं, काय पचत नाही, कुठल्या अवस्थेत पचतं, कुठल्या अवस्थेत पचत नाही, याचा विचार करून तुमचं खाणं निवडा आणि त्यातूनच तुमचं आरोग्य सुधारेल. हेच एक निश्चित तत्व आहे. हे खाऊ नका, ते खाऊ नका याच्यासाठी आयुर्वेद नाहीये. योग्य प्रमाणे, योग्य प्रमाणात आणि योग्य अवस्थेला अनुसरून तुमचं खाणं खा, एवढंच त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे मध्ये उत्तम खाणं करणं हे मानलेलं आहे, योग्यच मानलेलं आहे. त्यामुळे त्याचा विचार व्हायला पाहिजे.
नारळाचं दूध, नारळाचं खोबरं, नारळाचं घुसळून लोणीही करता येतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला अत्यंत लाभ आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे अ, आरोग्य तर मिळतंच, कॉन्स्टिपेशन दूर करतं आणि अल्सर, जखमा, तोंडाचं आरोग्य सुधारतं, मौखिक आरोग्य, पोटाचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे आणि नारळाच्या तेलामध्ये एक लॉरिक ॲसिड नावाचं एक तत्व आहे, जे अँटीबॅक्टेरियल म्हणून ओळखलं जातं, मानलं जातं आणि त्यामुळे गट हेल्थ सुधारण्यासाठी आणि स्पेशली ज्यावेळेला लहान आतड्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंचा प्रादुर्भाव अति होऊन गॅसेस होणं किंवा अशा गोष्टी ज्या होतात, या SIBO म्हणतात. तर ह्या SIBO अवस्थेमध्ये नारळाचं तेल रिकाम्या पोटी एक 10 ml रोज सकाळी घेऊन त्याचा नक्की फायदा होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी घेऊन त्यानंतर कमीत कमी अर्धा पाऊण तास काही खायचं नाही. जास्तीत जास्त म्हणजे पुन्हा माझ्या दृष्टीने भूक लागेपर्यंत काही खायचं नाही आणि त्यानंतर तुम्ही खाऊ शकता आणि तसंच ते खोवलेलं खोबरंसुद्धा न खाऊन फायदा होऊ शकतो आणि पोटाला मोठाच आराम मिळू शकतो. त्यामुळे यावर्षी नारळाचा भात, नारळाची वडी आणि करंज्या तर खाऊ, पण यावेळेला सलग 2 आठवडे, 3 आठवडे किंबहुना 3 महिने, 6 महिने असं नारळाचं लाकडी घाणीवर केलेलं तेल किंवा खोवलेलं खोबरं 2 चमचे असं सकाळी खाऊन बघूया आपल्या आरोग्यामध्ये काय सुधारणा होते ते नक्कीच सांगा आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स नक्की करा. जय जय रघुवीर समर्थ.